हाय मुलांनो, तुमचं आपल्या लाडक्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। बघा, आज आपण इयत्ता 9वीचा सराव संच 3.3 पाहणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये संश्लेषक पद्धत पाहिली, आज आपण रेषीय पद्धत पाहणार आहे। प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला आता आपण पहिला प्रश्न पाहूया। बघा, प्रश्न आहे 2m² - 3m + 10 भागिले m - 5। बघा, तुम्हाला इथे एक मी कच्चं काम म्हणून एक लाईन ओढलेली आहे, ती ओढा, कारण की तुमची काम जे करतं तुमचं कच्चं काम ते पण दिसलं पाहिजे। तुमचं काय चुकलं ते लगेच कळतं आणि मागे सारखं बघायची गरज लागत नाही आणि समोर असलं आपलं की लगेच कळतं की काय आपलं चुकलेलं आहे बाबा, हे की नाही। चला आता आपण पहिल्यांदा लिहून घेऊया। चला आता 2m² - 3m + 10 आज रेषीय पद्धतीने बघणार आहोत आपण। काल आपण संश्लेषक पद्धत पाहिली। चला आता 2m, पहिला काय आहे पद 2m²। बघा 2m² आहे, पहिल्यांदा 2m² कच्च्या कामामध्ये लिहून घ्या, त्याला भागिले करा। पहिला जो आहे पद ते m आहे, त्याला भागिले करायचं, ठीक आहे। तर भागिले केलं तर आपल्याला 2m भेटतं। बघा भेटला। आता हा जो 2m आहे ना, त्याला -5 ने गुणायचे। 2m ला काय करायचं आहे, -5 ने गुणायचं आपल्याला। काय करायचं आहे, -5 ने। 5 दुणे 10m। बघा, आणि इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, -10m। बघा इथे लिहून घ्या, -10m। आता वजा दिले ना, मग अधिक पण 10m लिहायचं। बघा, अधिक आणि वजा हे दोन्ही लिहायचं, ठीक आहे। उरलेली पदं काय आहे तशीच लिहून घ्यायची, 3m + 10, ठीक आहे। आता आपण बघा ह्या दोघांच्या आणि ह्या दोघांमधनं काय करणार आहोत, पहिल्यांदा ह्या दोघांमधनं एक कॉमन काढणार आहोत। काय काढणार आहोत, कॉमन। बघा मला इथे 2 दिसतोय कॉमन, म्हणजे 2 का कॉमन आला, कारण की 2च्या पाड्यात 2 आहे आणि 2च्या पाड्यात 10 सुद्धा आहे, म्हणून हा कॉमन आला, ठीक आहे। आता इथे m², इथे पण m आहे म्हणून m कॉमन, म्हणजे 2m हा कॉमन आला आपल्याला। आतमध्ये बघा कंसात राहते फक्त आपला m वजा 2 पंचे 10। बघा, कारण की m इथे नाही येणार का, कारण की इथला एक m इथे गेलाय ना आपला, म्हणून अधिक। आता अधिक वजा वजा होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं, ठीक आहे, म्हणून आपण अधिक दिलेलं आहे, ठीक आहे। 10m आणि -3m, बघा ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 7m भेटतो। बघा, आणि हा 10 अधिक आहे तो तसाच लिहायचा आहे, ठीक आहे। आता आपल्याला पुढे बघा 2m कंसात m - 5 बरं अधिक 7m अधिक 7m। आता आपल्याला काय करायचं आहे, हा अधिक 7m आहे ना, त्याला आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा इथे गुणावं लागेल। बघा आता मी इथं पेन्सिलने करते। आता 7m ला पहिल्यांदा भागीला आपण m ने भागलं तर फक्त 7 राहतो। बघा हा m गेला तर फक्त 7 राहिला, ठीक आहे। आता ह्या 7 ला आपल्याला काय करायचं आहे, -5 ने काय करायचं आहे, गुणायचं आहे। मग 7 × 5 = 35 35 येणार, कारण की इथं वजाचं चिन्ह आहे, म्हणजे 35 हे आलं, म्हणजे किती आलं, -35, म्हणून लिहा -35। आता काय लिहायचं, आता पण वजा आणि अधिक दोन्ही लिहिलं का नाही, मग अधिक 35 हे दोन्ही लिहायचा। उरलं काय, अधिक 10, ठीक आहे। आता अधिक 10, बघा इथे एक आणि ही जोडी दिसते आपल्याला, बघा, ठीक आहे। चला आता आपण हे बघा, हे स्थिरांक आहेत का नाही, ह्या स्थिरांकाचा आता आपल्याला काय करायचं, ह्या दोघांमधनं एक कॉमन काढायचं। पहिल्यांदा आहे तसंच लिहून घ्या, 2m कंसात m - 5 बघा अधिक। आता मला फक्त ह्याच्यामध्ये 7 कॉमन दिसतोय का बरं, 7च्या पड्यामध्ये 7 आहे आणि 7च्या पड्यामध्ये 35 सुद्धा आहे, म्हणून 7 कॉमन आला। बघा आतमध्ये राहिला हा फक्त m राहिला, वजा 7 × 5 = 35, हे की नाही। चला आता पुढे येणारे ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर 35 आणि 10 45 होतं। बघा, ठीक आहे, काय होतं, 35 आणि 10 45। आता बघा मला इथे हा कंस कॉमन दिसतो आणि हा एक कंस कॉमन दिसतोय, ठीक आहे। आता आपण काय करणार आहोत, ह्या दोघांना एका कंसामध्ये लिहून घ्यायचं। पहिल्यांदा m - 5 घेतला, हे दोघांचं एकदाच लिहून घ्या। दुसऱ्या कंसामध्ये लिहा, ही बाहेरची पदं लिहून घेऊ आपण, 2m + 7, ठीक आहे, आणि हा अधिक 45 आहे तो तसाच, ठीक आहे। म्हणजेच 2m² - 3m अधिक 10, ठीक आहे, अधिक 10, म्हणजेच हा झाला भाज्य। काय झाला, भाज्य। हा बरोबर भाजक। बघा m - 5 भाजक आला की नाही, गुणिले, आता या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणिले काय येणार आहे, भागाकार, गुणिले भागाकार, आणि अधिक काय असते, बाकी 45 आली आपली। समजलं, हे समजलं का?
स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. बघा असं सुटसुटीत लिहा म्हणजे तुम्हाला दिसायला पण छान दिसतं. आणि आपल्या जर आता 9वीला सवय लागली तर 10वीला आपल्याला काय करायला लागलं, बोर्डाच्या पेपरला तुम्हाला चांगले मार्क पडतील. कारण की बघा जर तुम्ही सुटसुटीत लिहिलं तर व्यवस्थित लिहिलं तर तुमचा पेपर पण चांगला दिसणार आहे. ठीक आहे, चला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. चला प्रश्न दुसरा आहे बघा, एक्सचा चौथा घात अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5 भागिले काय x अधिक 2. चला आता आपण पहिल्यांदा भाज्य लिहून घेऊया. एक्सचा चौथा घात अधिक 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. बघा तुम्ही गणित बघा पूर्ण म्हणजे तुमच्या सरावाने काय कराल, एक समजलं नाही दुसरं समजेल, दुसरं समजलं तिसरं समजेल, असं बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा पहिल्यांदा काय घेतो आपण, पहिलं पद घेतो एक्सचा चौथा घात. आता एक्सचा चौथा घात घेतला की नाही आपण, त्याला काय करतो आपण पहिल्यांदा बघा इथे लिहून घ्या. एक्सचा चौथा घात आहे त्याला आपण कशाने भागणार आहोत, एक्सनी भागलं तर एक्सचा घन येतो बघा. कारण की हा इथला एक्स आणि इथला एक्स गेला तर एक्सचा घन आला. त्याला गुणिले काय करायचं, अधिक 2नी काय करायचं, एक्सचा घनाला काय करायचे अधिक 2नी गुणायचे. बघा बे एक बे एक्सचा घन आहे तसंच अधिक 2x घन आला. मग इथं लिहून घ्या अधिक 2x घन, त्यालाच आपली जोडी दुसरी कुठली, वजा 2x घन. आणि जी पुढची पदं आहे ती तशीच्या तशी लिहून घ्या. बघा अधिकाला आता परत अधिक येणार आहे 2x घन अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. आलं लक्षात. चला आता बघा तुम्हाला इथे ह्याच्यामधला एक कॉमन काढायचा आहे आणि इथं बघा घन घन आला दिसतो का, म्हणून ह्याची जोडी बनली. ठीक आहे, आता पुढे लिहून घेऊया आपण. एक्सचा चौथा घात अधिक 2x घन आहे, ह्याच्यातलं कॉमन तुम्हाला काय दिसतोय, तर मला दिसतोय बघा एक्सचा घन दिसतोय बघा. कारण की इथला एक गेलं तर बरोबर उरतो की नाही घन, म्हणजे इथला घन आहे इथं पण घनच होणार आहे बघा. कारण की आतमध्ये उरतो बघा फक्त x अधिक 2 उरतो बघा, कारण की एक्सचा घन इथं गेला आहे ना आपला. ठीक आहे, बघा इथे वजा आणि अधिक 2x घन आणि 2x घन सेम आहे की नाही, मग हे कट झाले हो की नाही, कट करून टाका डायरेक्ट. चला अधिक 3x वर्ग अधिक 4x अधिक 5. लक्षात आलं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, आता पुढच्या वेळेस आपल्याला काय करायचं, 3x वर्ग आहे ना त्याला आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल. बघा 3x वर्ग आहे त्याला काय करावं लागेल, एक्सनी काय लागेल भागावं लागेल. एक्सला भागितलं तर 3x राहतो बघा. आता 3xला कशाने गुणायचे, तर अधिक 2ने गुणायचं. 3 दुणे 6x अधिक 6x आलं बघा उत्तर. ठीक आहे, चला आता आपण लिहून घेऊ पुढची स्टेप. एक्सचा घन x अधिक 2 आहे तसंच लिहायचा, अधिक काय करायचा 3x वर्ग लिहायचा, परत अधिक 6x, मग त्यालाच जोडीचा आहे वजा 6x, मग त्याच्या पुढे लिहा उरलेले अधिक 4x आणि अधिक 5. ठीक आहे, समजलं. चला आता आपल्याला याच्यातनं एक कॉमन काढायचं आहे आणि ह्यांच्या दोघांचं पण होऊ शकतं कारण की घातांक सेम आहे बघा यांचा. ठीक आहे, चला पुढे घेऊया. एक्सचा घन x अधिक 2 काय केलं आहे, x अधिक 2 बघा अधिक येणार आहे, अधिक येणार आहे. ह्यांच्यातला मला कॉमन दिसतोय बघा 3x दिसतोय बघ, दिसला का तुम्हाला पण 3x आतमध्ये राहतोय फक्त बघा x अधिक 3 दुणे 6 म्हणजे 2 राहतोय, x अधिक 2. चला आता पुढे तुम्हाला दिसतोय बघा इथे वजा इथे अधिक आहे, दोघांचा घातांक सेम आहे. ठीक आहे, अधिक वजा वजा होतं आणि संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं म्हणजेच वजा येणार आहे आपलं. 6 मधनं 4 गेले 2 राहतात बघा, 2x राहिला आणि हा अधिक 5 आहे तो तसाच घ्यायचा. ठीक आहे ना. बघा आता पहिलं दुसरं शेवट आता पद काय राहिलं तर आपलं वजा 2x राहिलं का नाही. आता 2x वजा 2xला काय करायचं आपल्याला xने भागायचे, तर भागलं तर मला वाटतं फक्त 2च येतं बघा इथे, म्हणजे x गेला तर फक्त वजा 2 आला. आता वजा 2ला गुणायचं कशाने, तर अधिक 2ने गुणायचे. बे दुने 4 पण इथे वजाचं चिन्ह आहे ना म्हणून वजा 4 आलं उत्तर. ठीक आहे, चला आता पुढची स्टेप बघा. एक्सचा घन कंसात x अधिक 2 अधिक 3x अधिक 2 इथपर्यंत आहे तसंच द्यायचं. आता पुढे काय वजा 2xला आपण भागला आणि गुणलं तर आपल्याला तो वजा 4 त्याच्याच जोडीचं आपला असतो अधिक 4 आणि त्याच्या पुढे आहे अधिक 5, हा तो आहे तसंच लिहिला आपण. ठीक आहे, चला आता आपण ह्याच्यातलं एक कॉमन काढणार आहोत.
आणि ह्या दोघांची एक जोडी बघा, स्थिरांक आहे, ह्या दोघांची एक जोडी होईल. ठीक आहे. पुढे बघा, एक्सचा घन x अधिक 2 अधिक 3x x अधिक 2 ह्यांच्यामध्ये मला कॉमन दिसतोय बघा वजा वजा. आता बघा इथे मला वाटते वजा 2च येतील बघा, कारण की 2च्या पाड्यात 2 आहे आणि 4 पण आहे. ठीक आहे, म्हणजे वजा 2 आत बाहेर आला आणि आत आला बघा x. वजा वजा अधिक होतं बरं का, आतमध्ये चिन्ह बघा, चिन्हांचा घोळ करू नका. ठीक आहे, वजा वजा अधिक म्हणजे आता पुढचं चिन्ह बदल, अधिक 2 आला, 2 दुणे 4 आणि हे 5, 4 आणि 5 यांची बेरीज येते आपली 9. ठीक आहे, समजलं का? बघा चिन्हांचा घोळ करू नका, ते चिन्हांचा घोळ तिथेच मुलं फसतात. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे एक ब्रॅकेट हा एक आणि हा एक जो आहे कंस तो सेम दिसतो बघा, अधिक 2 अधिक 2 अधिक 2. त्याला काय करू आपण, पहिल्यांदा एका ह्याच्यामध्ये लिहून घेऊ, x अधिक 2 लिहून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर आपण जे कंसाच्या बाहेर आहे त्यांना आतमध्ये घालून टाकू, एक्सचा घन अधिक 3x वजा 2. ठीक आहे, आणि हा अधिक 9 आहे तो तसाच ठेवला. ठीक आहे, म्हणजेच हा काय झाला, भाजक गुणिले भागाकार, हा भागाकार झाला की नाही हा, आणि अधिक काय बाकी, ही झाली बाकी, 9 बाकी झाली. समजलं का? व्यवस्थित लिहा म्हणजे तुम्हाला कळेल बघा. आणि कच्चं काम जरा व्यवस्थित करा, म्हणजे कच्च्या कामात जर चुकला, चिन्ह व्यवस्थित लक्ष द्या, चिन्हांची जर चुकलं, चिन्ह द्यायला चुकलं बघा, इथे वजा होतं ना, कंसाच्या बाहेर वजा आहे, मग कंसातली चिन्ह बदलतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा बघा, y घन वजा 216 भागिले y वजा 6. आता आपण लिहून घेऊया भाज्य y घन वजा 216. आता पहिल्यांदा काय लिहितो आपण, पहिलं पद आहे तसंच लिहितो y घन. आता ह्या y घनाला काय करतो आपण, y घन जो आहे त्याला भागतो पहिल्यांदा इथल्या संख्येने y ने. ठीक आहे, जर भागला आपल्याला बघा तर y वर्ग येईल. आता y वर्गाला आपल्याला काय करायचे, गुणायचे कशाने, वजा 6 गुणायचे. ठीक आहे, वजा 6 6 1 6 बघा, इथे कोण नसते, 1 असतो माहिती आहे ना, आणि y वर्ग आहे तसंच, म्हणजे वजा 6 y वर्ग. कळलं? हे तुमचं उत्तर आलं. म्हणून लिहिते वजा 6 y वर्ग, त्याची जोडी दुसरी आहे अधिक 6 y वर्ग. आणि पुढचं पद आहे ते आपण तसंच लिहून घ्या, म्हणजे वजा 216 जो आहे तो तसंच लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे ह्याच्यातलं एक कॉमन काढायचं आहे. काय काढायचं आहे, कॉमन काढायचं आहे. ठीक आहे, पुढे घेऊन घ्या. आता ह्याच्यामध्ये कॉमन मला दिसतोय y वर्ग दिसतोय बघा, इथे घन इथे वर्ग आहे बघा, म्हणजे वर्ग कॉमन आला. आतमध्ये फक्त ह्याच्यातलं 2 गेले बघा, y ह्यातला 1 राहिला, 3 होते ना इथं, वजा 6 राहिला बघा, कारण की इथं y वर्ग इकडे गेला. ठीक आहे, पुढची पद आहे तसंच लिहून घ्या, 6 y वर्ग वजा 216. आता ह्याच्यातलं तुम्ही का नाही घालवलं, आणि की इथे वर्ग आहे ना, y वर्ग इथे स्थिरांक आहे, त्यामुळे पुढचं जाऊ शकत नाही. आता आपल्याला काय करावं लागेल बघा, 6 y वर्ग आहे ना, त्याला आपल्याला काय करावं लागेल, गुणावं लागेल बघा. 6 y वर्ग अधिक आहे ना, त्याला काय करावं लागेल, भागावं लागेल 6 y ने. तर y ने भागितलं आपल्याला तर 6 y येतो बघा. आता 6 y ला आपल्याला कशाने गुणायचं आहे, तर वजा 6 ने गुणायचे. कशाने, वजा 6 ने. 6 36 y आला बघा, आणि इथे वजा चिन्ह म्हणून वजा, म्हणजे वजा 36 y आला. ठीक आहे, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला लिहावं y वर्ग कंसात y वजा 6, ही स्टेप चुकायची नाही. अधिक 6 y वर्ग लिहिला, त्यानंतर लिहायचे वजा 36 y, नंतर परत अधिक 36 y, हे दोन्ही लिहायचे. ठीक आहे, म्हणून पुढचं पद काय राहिलं आपलं, फक्त वजा 216. काय राहिलं, वजा 216. बघा इथे आपल्याला हे दिसते बघा, इथेतलं आपल्याला आता कॉमन काढायचं आहे. काय काढायचं आहे, कॉमन काढायचं आहे. आणि ह्याच्यामधला आपण निघू शकतो बघा, ह्याच्यातला पण निघू शकतो आपल्याला. ठीक आहे, पुढे बघा आपण लिहिलं y वर्ग y वजा 6. आता अधिक वजा बघा, आता इथे अधिक म्हणजे आता अधिकचं चिन्ह येणार आहे, अधिकचं चिन्ह आलं, मग पुढे काय आलं बघा, इथे 6 कॉमन दिसतो, 6 y बघा कॉमन दिसतोय मला, 6 y कॉमन, इथे y राहिला बघा, वजा 6 36 बघा, 6 राहिला फक्त, आणि इथे अधिक देऊया आपण, अधिक. ह्या दोघांमधलं कॉमन काय दिसतं बघा, 36 आहे, 36च्या पाड्यामध्ये 216 आहे ना बघा, 36 216
आहे की नाही, सापडला का? म्हणजे 36 कॉमन आला ह्याच्यामध्ये, इथे कॉमन नव्हता निघत बघा. ठीक आहे, तर आपण 36 घेतला, कंसात लिहूया, वाय लिहिला बघा, इथं एक वाय राहिला आहे, वजा 6 6 36 बघा 6 आला. ठीक आहे, समजलं. चला आता बघा इथे तुम्हाला हा एक आणि हा एक आणि हा एक जो कंस आहे तो सगळा कॉमन दिसतोय, तो एकदा लिहून घ्या पहिल्यांदा, वाय वजा 6 आला का? आणि जी कंसाच्या बाहेर जी पद आहेत ती पहिल्यांदा दुसऱ्या कंसात करून वायचा वर्ग अधिक 6y आणि अधिक काय येणार आहे 36. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल बाकी काय उरली, तर बाकी मला इथे काहीच दिसत नाही आहे बघा, बाकी 0 उरली बघा. ठीक आहे, अधिक बाकी काही 0 उरली. मग इथं लिहा, हा काय झाला भाजक, गुणिले हा काय झाला भागाकार आणि अधिक बाकी काय झाली 0. ठीक आहे, समजलं. चिन्हांचा घोळ करू नका, नाही समजलं तर परत व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा बघा व्यवस्थित. चला आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. चौथा बघा, 2x चौथा घात अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग. आता ह्याला आपण प्रमाण रूपात म्हणजेच आता भाज्य आपण प्रमाण रूपातच लिहितो आहे की नाही. मग लिहा 2x चौथा घात अधिक 3x घन, तर घनानंतर वर्ग वजा 2x वर्ग आणि अधिक 4x. ठीक आहे, पुढे बघा आता आपण पहिलं पद तसं आहे तसं लिहितो की नाही, 2x चौथा घात. आता 2x चौथ्या घाताला 2x चौथा घात त्याला कशाने भागायचं, पहिल्यांदा xने भागायचे. xने भागितलं तर बघा 2x घन राहतो, राहिला का? चला आता ह्या 2x घन आहे त्याला गुणिले अधिक 3ने काय करायचे गुणायचे. 3 दुणे 6 आणि x घन आहे त्याचा मग अधिक आला आहे की नाही, अधिक आला आहे, हे लक्षात ठेवा, अधिक आलेला आहे. चला म्हणून इथे लिहा अधिक 6x घन आणि त्याच्याच जोडीचा आहे वजा 6x घन. आणि पुढची पद आहे तसेच लिहून घेऊ आपण. काय उरला अधिक 3x घन वजा 2x वर्ग अधिक 4x. ठीक आहे, चला आता बघा ह्याच्यातलं आपल्याला काय काढायचं, एक कॉमन काढायचं आहे. काय काढायचं कॉमन, इथे घन इथे पण घन आहे बघा, ह्यांचा होऊ शकतो बरं का. ठीक आहे, चला पुढे बघा आता 2x चौथा घात अधिक 6x घन आहे, याच्यामध्ये कॉमन मला 2 दिसतोय आणि x घन दिसतोय बघा, म्हणजे 2x घन कंसात लिहू शकतो आपण. इथे x उरला 1 फक्त अधिक बेत्रिक 6 x अधिक 3 उरला. ठीक आहे, चला आता बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजाचं चिन्ह लागलं बघा मोठ्या संख्येला. आता ह्याच्यामध्ये मला 6 मधनं 3 गेले, 3 उरतात बघा, 3x घन. का वजाबाकी झाली माहिती ना, कळलं का? कारण घन काय आहे त्यांचं घातांक काय समान आहे म्हणून झालेली आहे. ठीक आहे, पुढे लिहून घ्या वजा 2x वर्ग अधिक 4x. जी पुढची पदं आहे ती तशीच लिहून घेतली. आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या आता वजा 3x घन आहे ना त्याला आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा भागावं लागेल xने, मग गुणावं लागेल अधिक 3ने. चला वजा 3x घन जो आहे त्याला xने भागलं तर आपल्याकडे येतं वजा 3x वर्ग येतं बघा. आता वजा 3x वर्गाला आपण काय करायचं आहे गुणायचं कशाने, अधिक 3ने गुणायचं. ठीक आहे, 3 त्रिक 9x वर्ग वजा येणार आहे, काय वजा, कारण की वजाचं चिन्ह येते बघा. म्हणून आता पुढची स्टेप लिहूया आपण. 2x घन कंसात x अधिक 3 वजा 3x घन, ह्याचं केलं आहे ना आपण आता मग ह्याचं लिहा वजा 9x वर्ग अधिक 9x वर्ग. पुढची पद आहे तसेच लिहायचे, वजा 2x वर्ग अधिक 4x. समजलं. चला आता आपल्याला ह्याच्यातलं एक कॉमन काढायचं आहे बघा ह्या दोघांमधला, आणि हे दोघं वर्ग वर्ग दिसतात, ह्या दोघांचं काय करावं लागेल, आपण वर्ग वर्ग दिसतात, आपण तर पुढे बघू काय करता येईल. यांचा जोडी तर मिळाली आपल्याला आहे की नाही. 2x घन कंसात x अधिक 3. आता आम्हाला कॉमन दिसतो ह्याच्यामध्ये वजा 3x वर्ग दिसतो बघा, 3x वर्ग कंसात लिहून घ्या बघा. इथे xच राहिला बघा, इथे चिन्ह बाहेर काय वजाचं चिन्ह आहे म्हणजे आतलं चिन्ह बदलतं कंसातलं. मग अधिक 3 त्रिक 9 आणि x वर्ग आहे इथे गेलेला आपला आहे की नाही. आता इथं बघा अधिक आणि वजा आहे, घातांक सेम आहे, अधिक वजा वजा होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक लागलं. काय लागलं, अधिक लागलं. मग 9 मधनं 2 गेले तर 7 उरतात बघा,
7x वर्ग उरतो आणि पुढे आहे आपला अधिक 4x तो तसाच राहिला. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, जो 7x वर्ग आहे ना त्याला आता आपल्याला भागायचं xने आणि गुणायचं अधिक 3ने. ठीक आहे. 7x वर्ग त्याला xने भागितलं आपलं तर 7x राहतो बघा. इथला x गेला. आता 7xला अधिक 3ने काय करायचं, गुणायचं आपल्याला. 7 त्रिक 21x अधिक 21x आलं बघा. काय आलं, अधिक 21x. म्हणून लिहून घ्या 2x वर्ग घन अधिक x अधिक 3 कंसात वजा 3x वर्ग कंसात x अधिक 3 परत अधिक 7x लिहिला, 7x वर्ग त्याच्यातले हा अधिक 21x आणि वजा 21x आणि अधिक 4x आहे तो तसाच लिहिला. समजलं. अधिक 4x आहे तो तसाच लिहिला. बघा इथे ह्या दोघांमधनं कॉमन काढायचं आपल्याला. बघा इथे घातांक सेम आहे मग ह्यांची एक जोडी होईल आपली. ठीक आहे. चला बघा आता सोडूया आपण. 2x घन कंसात x अधिक 3 बघा वजा 3x वर्ग कंसात x अधिक 3 बघा ह्यातला माझं कॉमन दिसतोय 7x दिसतोय बघा. अधिक 7x कंसामध्ये लिहू शकतो आपण. x राहिला बघा इथे अधिक 7 त्रिक 21x नाही 21 फक्त राहिला, x नाही राहिला कारण घेतला x गेला ना आपला. हे का नाही. वजा अधिक वजा होतं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा राहिला बघा. 21 मधनं 4 जर गेले आपले तर बघा 17 राहतात. 17x राहतात. काय राहतात, 17x. आता आपल्याला बघा 17x राहिला आहे ना ह्याला आपल्याला भागावं लागेल बघा. आता 17xला बघा 17x वजा आहे ना, हा वजा 17x आहे. चिन्ह घ्यायला विसरू नका, नाही तर चिन्ह घेतलं नाही तर सगळं चुकतं आपलं. उरला फक्त वजा 17. हे की नाही. आता वजा 17ला आपण गुणायचे अधिक 3ने गुणलं. 17 त्रिक 51 बघा वजा इथे वजा चिन्ह मग वजा 51 आला. पुढे लिहू शकतो बघा आपण 2x घन कंसात x अधिक 3 वजा 3x वर्ग कंसात x अधिक 3 अधिक 7x x अधिक 3 बघा वजा काय नाही तर वजा 17 वजा 17x वजा 17x. इथे उत्तर काय आलं, वजा 51 आणि अधिक 51. जोडी घ्यायला विसरायची नाही, जोडी घ्या. ठीक आहे. चला आता आपल्याला ही एक जोडी भेटली ह्याच्यामधला कॉमन काढायचा आता आपल्याला. ठीक आहे. 2x घन कंसात x अधिक 3 कंस पूर्ण वजा 3x वर्ग कंसात x अधिक 3 कंस पूर्ण अधिक 7x कंसात x अधिक 3 कंस पूर्ण. बघा आता वजा वजा बघा इथे वजा वजा मला कॉमन दिसतोय बघा ह्याच्यामधला 17 दिसतोय बघा. वजा 17 काय दिसते, वजा 17. कंसाच्या आत बघा x राहतोय, राहिला काय x. आता 17 त्रिक 51 बघा वजा चिन्ह आहे बाहेर, कंसाच्या बाहेर कंसाच्या आतलं चिन्ह बदलतं आणि अधिक 51 आलं का. चला आता आपल्याला बघा तुम्हाला आता 51ला तर भाग जाऊ शकणार, संपला. आता मला x अधिक 3 x अधिक 3 x अधिक 3 x तुम्हाला कॉमन दिसतोय ना सगळीकडे, तो पहिल्यांदा लिहून घ्या. काय लिहिणार आहे, x अधिक 3 कंसात लिहून घ्या आणि कंसाच्या बाहेर जे आहेत ते काय करायचं तुम्हाला कंसामध्ये टाकायचे. 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x आणि वजा 17 आणि हा अधिक 51 आहे तो तसाच आला. म्हणजेच हा झाला आपला बघा भाजक. काय झाला, भाजक गुणिले हा झाला भागाकार आणि हा अधिक काय झाला बाकी. समजलं का. चला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं तर काढून घ्या व्यवस्थित. बघा इथं तुम्ही करताना तुमचं व्यवस्थित दिसतं सुद्धा आणि काय होतं तुम्हाला लगेच लक्षात येतं आपण काय केले, काय चुकी केली, चिन्ह कुठे बदलतात, आपल्या चिन्ह चुकीचं दिलं का आपण, है की नाही. म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाया जात नाही. चला आता आपण 5व्या प्रश्नाकडे जाऊ. बघा 5वा आहे x चौथा घात वजा 3x वर्ग वजा 8 भागिले x अधिक 4. चला आता आपण भाज्य लिहून घेऊया. x चौथा घात वजा 3x वर्ग वजा 8. ठीक आहे.
आता बघा आपल्याला पहिल्यांदा काय घेतो आपण, एक्सचा चौथा घात आहे तसंच घेतलं. आता एक्सच्या चौथ्या घाताला आपल्याला काय करायचं, एक्सने भागायचं आहे आणि अधिक 4ने गुणायचं आहे. एक्सचा चौथा घात त्याला एक्सने भागलं तर आपल्याकडे येतो भागाकार एक्सचा घन आणि एक्सच्या घनाला आपण गुणायचं आहे अधिक 4ने. बघा 4 एक 4 आणि 4 एक्सचा घन म्हणजे अधिक 4 एक्सचा घन आला. ठीक आहे ना उत्तर. म्हणून इथं लिहा अधिक 4 एक्सचा घन आणि त्याची जोडी विरुद्ध जोडी वजा 4 एक्सचा घन. आणि पुढची पदं आहे ते तसेच लिहून घेऊ आपण, वजा 3x वर्ग आणि वजा 8. चला आपल्याला ह्याच्यामधला कॉमन काढायचं आहे. काय काढायचं आहे, कॉमन काढायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यातला निघणारे का नाही का माहिती का, इथं घन आहे आणि इथं वर्ग आहे, ह्यांची जोडीच होऊ शकत नाही. ठीक आहे. चला आपण ह्यांच्या दोघांमधला कॉमन काढला मी. मला तर वाटतं इथे बघा एक्सचा घन कॉमन आला आहे बघा इथे. बरोबर की नाही, इथे घन आहे बघा, इथे चौथा घात आहे. एक्स आतमध्ये राहिला, 4 एक 4 एक्स अधिक 4 राहिला बघा. पुढची पदं आहे तशीच लिहून घेऊ आपण, वजा 4 एक्सचा घन वजा 3x वर्ग वजा 8. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या वजा 4 एक्सचा घन आहे त्याला आपल्याला पहिल्यांदा भागावं लागेल एक्सनी आणि गुणावं लागेल 4ने. वजा 4 एक्सचा घनाला आपण भागलं एक्सनी तर आपलं उत्तर येतं बघा वजा 4 एक्सचा वर्ग येतो बघा. आता ह्या वजा 4 एक्सच्या वर्गाला आपण गुणायचं आहे 4ने. बघा 4 चोक 16 एक्सचा वर्ग, पण इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 16 एक्सचा वर्ग. चला आता आपण ह्यांचं व्यवस्थित लिहून घेऊया. एक्सचा घन एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा घन वजा 16 एक्सचा वर्ग अधिक 16 एक्सचा वर्ग. बघा जे केलं ना, म्हणून मी मुद्दा म्हणून तुमच्या खाली काय करते, पेन्सिलने रेष ओढली बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर काय लिहायचं आहे. आता पुढची पदं आहे तसेच लिहून घेऊ आपण, हे की नाही. चला ह्या दोघांची एक जोडी होईल बघा आणि ह्या दोघांची एक होईल, कारण की घातांक काय आहे ना आपला सेम आलेला आहे. ठीक आहे. चला आता पुढे बघूया आपण. एक्सचा घन कंसात एक्स अधिक 4 आहे तसाच बघा मला ह्याच्यामध्ये कॉमन दिसते बघा 4 एक्सचा वर्ग कॉमन दिसते बघा. बघा म्हणजे वजा 4 एक्सचा वर्ग, हे का नाही. चला आता बघा वजा आहे म्हटल्यावर तुम्हाला आतमध्ये काय येणार आहे बघा, चिन्ह बदलणार आहे. अधिक काय येणार आहे, 4 चोक 16 म्हणजे 4च आला आतमध्ये. आता बघा इथे 16 एक्सचा वर्ग वजा 3 एक्सचा वर्ग ह्यांची जर आपण अधिक वजा बाकी केली, ठीक आहे, तर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिकचं चिन्ह येणार आहे. 16तनं 3 गेले 13 एक्सचा वर्ग आणि वजा 8 येणार आहे. ठीक आहे. 13 एक्सचा वर्ग वजा 8. आता आपल्याला काय करावं लागेल, 13 एक्सचा वर्ग आहे ना त्याला आपल्याला काय करायचं, भागावं लागेल एक्सनी आणि गुणावं लागेल 4ने. बघा अधिक 13 एक्सचा वर्ग आहे त्याला आपण भागिलं पहिल्यांदा एक्सनी तर 13 एक्स राहतो बघा आणि 13 एक्सला गुणलं आपण 4ने, 13 चोक 52 आणि एक्स अधिक आला, कारण की दोघांना चिन्ह अधिकचं आहे म्हणून अधिक 52 एक्स आला. ठीक आहे. चला लिहून घेऊया. एक्सचा घन कंसात एक्स अधिक 4 वजा 4 एक्स वर्ग कंसात एक्स अधिक 4 अधिक 13 एक्सचा वर्ग अधिक आला आहे ना आपला अधिक 52 एक्स, हे की नाही, अधिक 52 एक्स आणि वजा बघा इथं 52 एक्स वजा 52 एक्स उरला वजा 8. काय उरला, वजा 8. बघा इथे 13 एक्स वर्ग अधिक 52 एक्स आहे, ह्यांची एक जोडी ह्यांची होणार नाही कारण ह्यांना चल नाही, एक स्थिरांक आहे एकाला चल आहे. ठीक आहे. सोडून घेऊया आपण. एक्सचा घन एक्स अधिक 4 वजा 4 एक्सचा वर्ग एक्स अधिक 4 अधिक बघा मला ह्याच्यातला कॉमन आहे ना 13 एक्स दिसतोय बघा, 13 एक्स दिसतोय. आतमध्ये बघा एक्स राहिला हा अधिक 13 चोक 52 म्हणजे एक्स अधिक 4. पुढची जी संख्या आहे बघा आपली वजा 52 एक्स आणि वजा 8 तो तसाच राहिला. आता वजा 52 एक्स आहे ना त्याला आपल्याला सोडवावं लागेल. बघा वजा 52 एक्स त्याला आपल्याला एक्सनी जर भागलं तर उत्तर येतं वजा 52.
आता वजा 52ला काय करायचं आपल्याला 4ने गुणायचे. गुणलं 4ने बघा 52 चोक उत्तर येते बघा 208 वजा 208 येते. काय येते? वजा 208 येते उत्तर. इथे व्यवस्थित करून घेऊ. ब्रॅकेट मुद्दामून करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तेच उत्तर आलं आपलं आहे का नाही. बघा एक्सचा घन x अधिक 4 वजा 4x वर्ग कंसात x अधिक 4 अधिक 13x x अधिक 4 वजा 52x. ह्याचं उत्तर आपलं आलं आहे वजा 208 अधिक 208 आणि वजा 8. समजलं? चला आता आपल्याला ह्याच्यातनं एक कॉमन निघेल बघा. आणि ह्या दोघं बघा दोन स्थिर पद आहेत ह्यांच्यातलं एक कॉमन निघेल. ठीक आहे. पण कॉमन म्हणण्यापेक्षा त्याची वजाबाकी होईल बघा त्याची. एक्सचा घन x अधिक 4 वजा 4x वर्ग x अधिक 4 अधिक 13x कंसात x अधिक 4. बघा 52 मला ना कॉमन 52 दिसते बघा. वजा 52 कंसात मग x राहिला बघा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे आतमध्ये अधिक येणार आहे. 52 चोक 208. ठीक आहे. आता हा अधिक वजा वजा होणार आहे. मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक दिलं. 208 मधनं 8 गेले तर 200 उरतात बघा. ठीक आहे. आता बघा तुम्हाला पुढे आता जाऊ शकत नाही बघा कारण की ते चल आता राहिलाच नाही आहे म्हणून हे x अधिक 4 x अधिक 4 x अधिक समान दिसतोय तो एकदा लिहून घेऊ. पहिल्यांदा x अधिक 4 एकदा कंसात लिहून घेऊ आणि जी कंसाच्या बाहेरची पदं आहेत ती एका कंसात लिहून घेऊ. एक्सचा घन वजा 4x वर्ग अधिक 13x आणि वजा 52 आणि अधिक काय आला 200 म्हणजेच आपला हा झाला भाजक गुणिले हा काय झाला भागाकार आणि अधिक काय झाली ही बाकी. समजलं? चला ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं त्यांनी काढून घ्या व्यवस्थित समजेल बघा तुम्हाला. चला आता आपण शेवटचं जे उदाहरण राहिले ते बघून घेऊ. चला आपण आता शेवटच्या उदाहरणाकडे आलेलं आहे. चला आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेल बघा. चला आता आपण वायचा घन वजा 3y वर्ग अधिक 5y वजा 1 याला भागणार आहोत y वजा 1ने. ठीक आहे. पहिल्यांदा भाज्य लिहून घेऊ. वायचा घन वजा 3y वर्ग अधिक 5y वजा 1. चला आता आपण पहिल्यांदा काय लिहितो पहिलं पद लिहून घेतो ना आहे तसंच. आता वायचा घन आलेला आहे आपला. वायचा घन त्याला कशाने भागायचे वायने तर बघा वायचा वर्ग राहतो. वायच्या वर्गाला गुणायचे वजा 1ने. चिन्ह व्यवस्थित लक्ष द्या बा. मी खूप वेळा सांगितलं चिन्ह लक्षात ठेवा बघा. एक म्हणजे एकच येतं म्हणजे लिहिलं नाही तर चालतं म्हणजे वायचा वर्ग वजा येणार आहे कारण की ते वजाचं चिन्ह आहे बघा म्हणजेच वजा वायचा वर्ग आला बघा. काय आला वजा वायचा वर्ग म्हणून इथं लिहा वजा वायचा वर्ग त्याचीच जोडी आहे अधिक वायचा वर्ग आणि पुढची पद्धत जी आहे ती तशीच लिहून घेतो आपण वजा 3y वर्ग अधिक 5y वजा 1. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथे एक जोडी ह्याच्यामधलं कॉमन निघेल आणि बघा आता इथे जे आहे ह्याच्यामधलं बघा वर्ग आहे ह्या दोघांचं आपल्याला वजाबाकी करता येईल बघा. ठीक आहे. पुढची जी करता येणार काय ते इथं चल इथं नाही आहे. ठीक आहे. तर ह्यातला कॉमन निघतोय बघा वायचा वर्ग निघाला आणि इथे घन इथे वर्ग आहे कंसात लिहितो वाय लिहितो फक्त बघा आणि वजा 1 इथे 1 नसतं कोण नसतं म्हणून 1 आला. कळलं का आता वाय. आता इथे अधिक वजा मोठी संख्या 3 आहे बघा इथे 1 असतो ना म्हणून वजाचं चिन्ह दिलं आहे. ठीक आहे. 3 मधनं 1 गेला 2 राहतोय बघा 2y वर्ग. ठीक आहे. अधिक 5y आणि वजा 1. आता आपल्याला कशाला भागावं लागेल तर वजा 2y वर्गाला काय करावं लागेल भागावं लागेल मग गुणावं लागेल. वजा 2y वर्गाला वायने भागलं तर आपला उत्तर येतो वजा 2y. ठीक आहे. वजा 2yला आपण कशाने गुणायचं आहे 1ने. उत्तर काय येतं बघा बे म्हणजे 2च राहिलं वजा 2yच राहतं बघा. आलं का वजा 2y. ठीक आहे. लिहून घेऊया आता आपण वायचा वर्ग कंसात y वजा 1 वजा 2y वर्ग काय येणार आहे वजा 2y आणि अधिक 2y अधिक 5y वजा 1.
ठीक आहे. पुढे आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोघांमधला एक कॉमन काढावं लागेल बघा. आता बघा ह्यांची घातांक सेम आहे, ह्यांची एक जोडी होईल बघा. ठीक आहे. वायचा वर्ग कंसात y वजा 1, ह्या दोघांमधला कॉमन मला दिसते बघा वजा 2y दिसते बघा. ठीक आहे. आतमध्ये बघा 1 राहिला, y राहिला फक्त, आणि वजा चिन्ह आहे, वजा वजा आपण आता बघा इथे वजाच येणार आहे बरं का. ठीक आहे. वजा वजा अधिक, मग इथे वजा होतं म्हणून वजाच येणार आहे. आता इथे वजा 1 राहिला बघा इथे. ठीक आहे. अधिक बघा 2 आणि अधिक 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 येतं आपल्याला बघा उत्तर बघा जरा. ह्या दोघांचं बेरीज केली आपण बघा. इथे चिन्हांची गडबड झाली. इथे 2y येतं बघा, 2y येतं. वजा वजा होतं ना, इथं वजा होतं बरोबर. बघा इथे वजा 2y होतं, इथे वजा 1 होतं बघा. इथे वजा 1 हे का नाही. बघा कशी जमली होती. वजा वजा अधिक होतं म्हणजे फक्त 2y राहिले बघा. म्हणजे इथे अधिक 2y होतं आणि इकडे येतं वजा 2y. इथे अधिक आणि इथे वजा 2y होतं. अधिक वजा वजा झालं बघा इथे, आणि वजाचं चिन्ह आपल्याला इथं द्यायचं म्हणून अधिक. परत इथे झालं बघा, इथे बघा वजा आणि अधिक, वजा अधिक वजा वजा होतं बघा. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक दिलं. 5 मधनं 3 2 गेले, 3 उरतात, 3y आणि वजा 1. आता आपल्याकडे काय राहिलं आहे 3y. काय राहिलं आहे 3y. आता 3yला काय करायचं, yने भागायचं आहे. yने भागितलं आपलं तर 3 येतं उत्तर फक्त. आणि 3ला कशाने गुणायचे, वजा 1ने गुणायचे. कशाने, वजा 1. 3 1 3, इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह, वजा 3y, सॉरी वजा 3 म्हणून लिहून घ्या. yचा वर्ग कंसात y वजा 1 वजा 2y कंसात y वजा 1 अधिक 3y. त्यालाच आपल्याला वजा 3 आणि अधिक 3 आणि इथे वजा 1 जो आहे तो तसाच लिहायचा आहे खाली. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यामधनं कॉमन निघेल बघा. ही दोघं स्थिरांक आहे, ह्या दोघांची एक जोडी भेटेल. ठीक आहे. पुढे बघा yचा वर्ग कंसात y वजा 1 वजा 2y y वजा 1. बघा ह्याच्यातला कॉमन मला आहे ना दिसतोय बघा 3 दिसतोय बघा. 3 अधिक 3 मग y वजा 3 1 3 1 राहिला बघा. अधिक वजा वजा होतं, मोठ्या संख्ये चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक 2 लिहिलं बघा. ठीक आहे. आता आपला बघा समान जे कंस दिसतात तो काय करायचा आहे, एकदा लिहून घ्यायचा आहे. y वजा 1 आणि कंसाच्या बाहेरची पदं एकदा yचा वर्ग वजा 2y अधिक 3 आणि जे अधिक 2 आहे ती बाकी राहिली. मग हा काय झाला भाजक, हा काय झाला भागाकार, भागाकार आणि अधिक ही काय झाली बाकी. समजलं, समजलं का मुलांनो. चला समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्या मुलांना आवश्यक आहे त्यांनी काय करत जा, दुसऱ्या मुलांनाही सांगत जा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.